जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एसपी टी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग असणारे ऑडिओवरती असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आपल्याला सिक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर कनेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करून VPN आपल्याला कनेक्टेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक करून घेऊयात. बॅक करून झाल्यानंतर कॅपा टॅब ओपन करून घ्यायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला हवा आहे तो फोटो सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर खालती रेशोवरती क्लिक करून 9.6 करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करूयात. क्रॉपमध्ये जाऊन इथे सुद्धा 9.6 करून फोटो हवा आहे तसा ॲडजस्ट करून ओके करून घेऊयात. फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचे. ओलिओवरती क्लिक करून ॲड ओलिओमध्ये मी बीट मार्ट व्हिडिओ दिले तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जेवढं व्हिडिओचं टायमिंग आहे तेवढंच फोटोचं डेली टायमिंग ठेवून घ्यायचे. त्यानंतर बीट मार्ट व्हिडिओवरती क्लिक करून खालती हॅशटॅग ऑर्डरवरती क्लिक करून व्हिडिओ टू ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर इथे 15 दिसेपर्यंत झूम करून घेऊयात. त्यानंतर इथे आपली जिथे बीट चेंज होताना दिसेल तिथे त्याचे फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे स्प्लिट करून घेऊयात. ओके, तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झाले. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लावायचं आहे. स्टार्ट लावल्यानंतर इथे तुम्हाला बीट मार्ट व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. खालती रिप्लेचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे मी टेक्स्ट PNG दिलेली आहे तो PNG ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ह्याला अशा प्रकारे मायनस करून वरती ॲडजस्ट करून घेऊयात. ॲडजस्ट केल्यानंतर ह्याचा टाईम आपल्याला 0 सेकंडपासून 4 सेकंड 15पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. टेक्स्ट PNGचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊया. त्यानंतर 5 सेकंडच्या खालचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर खालती तुम्हाला रिप्लेसचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून मी इथे एक व्हिडिओ दिले तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर ह्याला अशा प्रकारे स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचे. सो ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर व्हिडिओचे स्टार्ट आहे. त्यानंतर PNGवरती क्लिक करायचं. खालती तुम्हाला ऑपोसिटीचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे. तिथे तुम्हाला -80वरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओचे स्टार्ट आहे. इथे आपल्याला इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी सो आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊयात. 15 दिवसापर्यंत झूम करून घेतो मी. 1 नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे आपल्याला फ्लॅशिंग ही ॲनिमेशन देऊन टाईम फुल करून ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. तिथे आपल्याला इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये लाईट इफेक्टमध्ये ब्लिंक ब्लिंक कसा इफेक्ट देऊन ओके करून घ्यायचे. इंटेन्सिटी आपल्याला 50वरती ठेवून ओके करून घ्यायचं. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. तिथे आपल्याला ॲनिमेशन द्यायचे. ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं. तिथे आपल्या इनमध्ये फ्लेड इन ही ॲनिमेशन 5 सेकंडवरती ठेवून ओके करून घ्यायचं. ओके, तर मित्रांनो आपल्या ॲनिमेशन ॲड करून झालेला आता इफेक्ट ॲड करून घेऊयात. 1 नंबर लेअरच्या इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये इंट्रो आणि आउट्रोमध्ये भेटून जाईल. होरिझॉन्टल ओपन या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं. याचा टाईम आपल्याला 0 सेकंड 15पासून 2 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढचा इफेक्ट हा सुद्धा व्हिडिओ इफेक्टमध्ये प्रो ऑप्शनमध्ये कप फ्रेम ह्या नावाने भेटून जाईल. स्पीड आपल्याला 33वरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 2 सेकंडपासून इथे 5 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर स्पीड आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लाईट इफेक्टमध्ये सनसेट फ्लॅश हा इफेक्ट भेटेल त्यावरती क्लिक करून अप्लाय टू ऑल करून ओके करून घ्यायचं आहे. ओके, तर आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटेल लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.